महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दैनिक संध्या परिवारातर्फे पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केलेल्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा चांगलाच रंगला आहे। या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सकपाळ यांच्या कन्या ममता सकपाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला सिंधुताई सकपाळ यांच्या कन्या ममताताई सकपाळ, ज्योतिष तज्ञ अखिलेश राजगुरू, कात्रजच्या मंडल अधिकारी साधना चव्हाण, कात्रज विकास आघाडीचे नेमिष बाबर, मंडई विद्यापीठ कट्ट्याचे बाळासाहेब मालुसरे आणि धानोरी कळसचे मंडल अधिकारी सत्यवान लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तींना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन संध्याच्या संपादिका ज्योती नाळे आणि पत्रकार स्नेहा कुलकर्णी यांनी केले। पाहुयात काय म्हणाले पुरस्कार्थी। आपलं नाव परिचय सांगा। मी विजय जाधव, अध्यक्ष जय भवनाथ सामाजिक सेवा ही संस्था। सामाजिक सेवा ही संस्था राज्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीच्या हितासाठी, त्यांच्या अधिकारासाठी ही संस्था त्याचं कार्य करत असते। याचं मुख्य कार्यालय कोंडवा, कामठी पाटील नगर या भागातून आहे आणि या भागातून या समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम यामध्ये राबवले जातात। साधारण किती वर्षापासून आपण या संस्था चालवत आहे? गेल्या 21 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, परंतु ही संस्था गेल्या 15 वर्षापासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत असते आणि याच्या माध्यमातून जी मंडळी अतिशय मागासलेली आहेत यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने यामध्ये सातत्याने प्रयत्न केले जातात। दैनिक संध्याने तुम्हाला पुरस्कार दिला, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? खरंच दैनिक संध्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे का, तर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही दैनिक संध्याच्या माध्यमातून जोडून आहे। नाळी मॅडमच्याही संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत जोडून असतो। यामध्ये दैनिक संध्याने या भटक्या विमुक्त जाती जमातीची जी काही मंडळी यांच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि वर्तमानपत्रांमध्ये यांच्या संदर्भातल्या अन्याय किंवा या त्यांच्या कार्यक्रम इतर समाज उपयोगी प्रयोगाच्या संदर्भामध्ये माहिती दैनिक संध्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। हा पुरस्कार याच्या आधी तुम्हाला किती पुरस्कार मिळाले? याच्या अगोदर मला 5 पुरस्कार मिळालेले आहेत, परंतु हा पुरस्कार मला जरा आज थोडासा विशेष वाटला की यामध्ये मी आज ज्यावेळेस हा पुरस्कार नेण्यासाठी या ठिकाणी आलो तर सर्व समाज घटकातील सगळी मान्यवर यामध्ये सहभागी होते आणि अशा व्यासपीठावर या ठिकाणी सन्मानित करणं खरंच मलाच त्याचा गर्व झाला की आपण जी काही चांगलं काम केले त्याची ही पोचपावती आहे। धन्यवाद। वर्षा नाईक, पुणे, धनकवडी। मी युवा क्रांती संघटनेमध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक म्हणून आहे। युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत ग्राहक पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना। 1 वर्ष झाले मला युवा क्रांती संघटनेमध्ये येऊन। तुमच्या संघटनेमार्फत कुठली कामं केली जातात? मी समाजकार्य उत्तम करते। मनापासून विनाशर्त माझ्यापर्यंत आलेल्या समस्या, लोकांच्या समस्या, अडीअडचणी अतिशय प्रामाणिकपणे मी सोडवते। 1 वर्षभरात मला 1 वर्षच झालेलं आहे युवा क्रांती संघटनेत। आता तुम्हाला हा दैनिक पुरस्कार मिळाला, त्याबद्दल काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? अतिशय छान वाटलंय मला। दैनिक संध्याने मला जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद। प्रतिनिधी बाबा इनामदार, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।